शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जशी वेळ भेटेल तसं शेताची कामे करा. कारण की 20 ते 2-2 दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे, ओढे नाले वाहणारा पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. हो हो आणि ज्यांचा काही भुईमुगे काढायचा असेल तर तुम्ही काय करा, जशी वेळ भेटेल तसं काढू घ्या. हो पाऊस उघडण्याची वाट बघू नका. 26-27 नंतर थोडं उघडीप देईल थोडी. हो हो. साहेब कोणत्या कोणत्या भागात राहील एकंदरीत थोडक्यात सगळ्यात जास्त मुंबई, पुणे, नाशिक, हो नगर जिल्हा, संगमनेर, जुन्नर या भागात जरा जास्त पडणार आहे. हो साहेब, ज्यांचे समस्या शेतीची मशागत बाकी आहे त्यांना खूप मोठा प्रश्न पडला आता पाऊस कधी उघडेल बोलून. हो. तर नेमकं काही उघडावा वगैरे भेटेल का नाही 2-3 दिवस? 25 नंतर थोडी कमी होऊन जाईल साहेब थोडं वातावरण. हो. तेच म्हणलं सर. मग साहेब पेरणीसाठी योग्य पाऊस जून महिन्यात. आता तुम्हाला जसं मी काय म्हणलो होतो, प्रत्येक गावात 4 रोज पाऊस येऊन जाईल. सर झाला आहे, हा आणखी 2-3 वेळेस येऊन जाईल. भरपूर झाला साहेब पाऊस. जवळपास आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे इकडे जालना जिल्ह्यात तर आमच्या मराठवाड्यात म्हणजे जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर इकडं परत आणि वडे नाले वाहतील म्हणलं होतं ना. 100% वाहिले साहेब. पूर्ण डायरेक्ट विहिरींना पाणी आला अक्षरशः डायरेक्ट उन्हाळ्यामध्ये या. तुम्ही जो अंदाज दिला होता आपल्याला फेब्रुवारीमध्ये तो पूर्ण 100% ठरला. आणि शेतकऱ्याला काय सांगा, बोला ना. विजा प्रमाण जास्त आहे. विजा करताना झाडाखाली थांबू नका. हो तेच मी तुम्हाला बोलणारच साहेब, कारण की बऱ्याच जीवितहानी केलेल्या आमच्या इकडे भरपूर. काल पण भोकरदन करत 2 गावले बरेच. हो ना, तुम्ही बघितलंय न्यूज ती. तर त्यांना म्हणा की आता कोणी बी विजा काढायला लागला की झाडाखाली थांबू नका. हो झाडाखाली समज. हो. आणि झाडाखाली थांबू नका, पाण्याच्या टाकीखाली थांबू नका, बरोबर. मोबाईल टॉवरच्या बाजूला थांबू नका, लोखंडी पोलच्या बाजूला थांबू नका, नारळाच्या झाडाच्या बाजूला उभं राहू नका. बरोबर. ज्या ठिकाणी समस्या आर्थिक मॅच होऊ शकते विजानं हो. लोखंडाच्या वगैरे त्या ठिकाणी. हो. हा ते मागचा पण अंदाजात आपण तुम्ही ती माहिती सांगितली तर साहेब 100% शेतकऱ्यांना मला तरी वाटतं खूप महत्त्वपूर्ण ठरली. कारण की बरेच जीवितहानी पशूंची जर झाली साहेब. गाय मेल्या तर काही ठिकाणी गोठ्यामधल्या, परत काही ठिकाणी जनावरं म्हणजे गाय बैल वगैरे हे ते मेलेच, पण तो माणसांचा देखील मृत्यू जीवितहानी झाली साहेब डायरेक्ट पूर्णतः. पण तरी पण मी खूप सांगत असतो. हो नक्कीच. धन्यवाद साहेब खूप. हॅलो. बोला ना साहेब. मुंबईला एक अतिवृष्टी होणार आहे. मुंबईमध्ये का? मुंबई, नाशिक इकडं नंदुरबारकडे काही, हो हो. पुन्हा आपल्या पुणे, कोल्हापूर, कोकणपट्टी मुसळधार पाऊस पडणार आहे.